आवन होय न होय मरणाची कारे मरणाची कारे मरणाची कारे नाही आठवण 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 हे संचिताचा लोभ येवा संचिताचा लोभ हेवा मरणाची कारे मरणाची कारे मरणाची कारे नाही आठवण मरणाची कारे मरणाची कारे मरणाची कारे नाही मरणाची कारे नाही आठवण. तुम्ही जाणार आहात या मृत्यू लोकांमधून तुम्हाला एक दिवस जाणं आहे या गोष्टीची प्रत्येकानं तयारी करा. एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्यासाठी निर्माण झालाय. कोहम कथमिदम जातम मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. सर्व गोष्टीची तयारी करताना मग हा देह नाशिवंत आहे हा कधी न कधीतरी जाणार. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणी याची उंडी माशी पाख पाखरी तव हे सरे क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खिली ना खिली. अरे कपातला चहा कपातच असतो बशीतला बशीत गेला. लोक म्हणे चहा पित होते मारायला उशीर लागत. जगातल्या सगळ्या गोष्टी महागल्या गाड्यांनो. आता जिओचं रिचार्ज महागलंय मोबाईल महागले घरातले सगळे गॅस महागले एसट्या सगळं सगळं महाग झालंय. शेतीचे अवजारे महाग झाले. या जगात सर्वात स्वस्त जर काय झालं असेल तर माणसाचं मरण झालेलं आहे. आणि कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. म्हणून जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने सावध व्हा. प्रत्येक साधू संतांनी तेच कार्य केलंय. उठा जागे वारे आता स्मरण कोई बंधा जंजी. येथे नाही उर आले अवतार येथे नाही उर आले
नाही महाराज सांगतात हा उत्तम चिवरे कीर्ती कीर्ती मागे उत्तम चिवरे कीर्ती कीर्ती मागे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम चिवरे तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम चिवरे कीर्ती मागे ची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. मी नेहमी सांगत असतो महाराज थोर मोठ्या लोकांच्या जीवनाचा जर इतिहास पाहिला तर चांगला माणसाला जास्त जीवन नसतंच महाराज. करोनाचा जर थोडा सर्वे केला तर करोनाच्या काळामध्ये एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात आली असेल. करोना गेला पण माझ्या मनात एक खंत होती. तुम्ही म्हणाल महाराज काय खंत होती? करोनामध्ये जे लोक मरायला पाहिजे होते ते नाही मेले हो. करोनामध्ये जे मरायला पाहिजे होते ते नाही मेले. त्याने ज्याने अख्ख्या गावाला त्रास दिला त्याचा 25 कोर असून सुद्धा त्याला रेमडेसिवीरची गरज पडली नाही. आणि ज्या बिचाऱ्याने कधीच कोणाचं वाईट केलं नाही त्याला नुसतं सर्दी व्हायचं निमित्त झालं, खोकला झाला आणि दवाखान्यात गेला तर डायरेक्ट कापडामध्ये बांधूनच आला, तसा आलाच नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे मानवी देहाची इति कर्तव्यता काय आहे प्रत्येकाने थोडं लक्ष द्या. एक सांगू तुम्हाला एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात याचं उत्तर जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसी जोडी करा रामा कंठीधरा ऐसी जोडी करा रामा कंठीधरा ऐसी जोडी करा राम कंठीधरा ऐसी जोडी करा रामा कंठीधरा ऐसी जोडी करा कंठीधरा ऐसी जोडी करा
गोड प्रमाण आहे. तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. बसणारी मंडळी, तुमच्या जीवनातला भार एक तर साधूच्या जीवनावर टाका, नाही तर देवाच्या जीवनावर टाका. काय तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय महाराज. देवावर विश्वास ठेवा, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. निश्चित तुमची संसार रूपी नौका तो पैल तीराला नेईल. मी नेहमी आवर्जून दररोज कीर्तनात एक उदाहरण सांगतोय. एका माणसाची सीर ब्लॉकेज झाली डोक्याची. संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास त्या ब्लॉकेज झालेल्या शिरेवर ऑपरेशन झालं. 4 तासाच्या नंतर ICU मधून त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. ज्या दिवशी सुट्टी होणार त्या दिवशी डॉक्टरने बिल काढलं 15 लाख रुपये. वयस्कर म्हातारं ते बिल पाहत होतं, जोऱ्या जोऱ्यात रडत होतं. डॉक्टर माळकरी होता. डॉक्टर त्या बाबाकडे गेला. ओ बाबा, ओ बाबा ऐका ना, तुम्ही माझ्या करा रे बापानो साधन हरीचे, 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 करा रे बापानो साधन, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. झणी झणी करणीचे, करू नका झणी करणीचे, करू नका. येणे नोहे जन्म यमाची यातना, येणे नोहे जन्म यमाची यातना, येणे नोहे जन्म यमाची यातना. यमाची यातना, देणे नो हे धर्म यमाची यातना, देणे नो हे धर्म यमाची यातना, यमाची यातना, यमाची यातना. येणे नोहे जन्म यमाची यातना. सगळं काही करा, पण यमापासून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर ऐशिया साधना करा काही. आणि ते साधन फक्त एकच आहे, भगवंताचं चिंतन. आणि ते कसं करायचं, अभंगाचं